नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. नगरपालिकेच्या मतदाना दिवशी म्हणजेच 2 तारखेला गेवराईमध्ये पवार आणि पंडितांमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बाळराजे पवार यांनी अमरसिंह पंडित यांच्या कृष्णा या निवासस्थानी जाऊन त्यांचे सुव्यसहाय्यक असलेल्या अमृत डावकर यांना मारहाण केली. त्यानंतर जयसिंह पंडित आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे बाळराजे पवार यांच्या घरासमोर गेले. त्या ठिकाणी दगडफेक झाली, कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी पवार आणि पंडितांवर गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यानंतर बाळराजे पवार यांना पोलिसांनी अटक केली. बाळराजे पवार यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात हजर केल्यानंतर गेवराई न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आणि 1 दिवसाची त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पोलिसांनी गेवराईच्याच न्यायालयामध्ये हजर केलं आणि यावेळी गेवराई न्यायालयानं बाळराजे पवार यांना जामीन मंजूर केला आहे. 2 तारखेला नगरपालिकेची निवडणुकीचं मतदान होतं. या दिवशी गेवराईमध्ये अगदी सकाळपासून शांतता होती, मात्र दुपारनंतर पवार आणि पंडितांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये दगडफेक झालेली होती, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर भिडले होते आणि त्यानंतर पवार आणि पंडितांनी एकमेकावर गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये सुमोटो गुन्हा दाखल केला. दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झाले होते. पवारांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले, पंडितांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आणि यामध्ये प्रामुख्याने बाळराजे पवार यांचं नाव होतं. आणि त्यानंतर पोलिसांनी कलमवाढीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळराजे पवार यांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि हीच पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आता जामीन मंजूर केला आहे. तर 21 तारखेला या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल लागणार आहे, निकाल हाती येणार आहे आणि या दिवशी देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं देखील चित्र सध्या गेवराईमध्ये पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.